बातमी मुंबईतून। मुंबईच्या कांदिवलीत चालत्या बेस्ट बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। पोईसर मेट्रो स्थानकाजवळ प्रवासी असतानाच बसला आग लागली। चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचलेले आहे, तर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती येते बेस्ट बसला लागलेल्या या आगीसंदर्भात? काल मध्यरात्री कांदिवली पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोईसर मेट्रो चालकाजवळ बेस्ट क्रमांक 289 या ठिकाणी भीषण आग लागलेली आहे। बस प्रवाशांनी कचाकच ही भरलेली बस असताना या ठिकाणी घटना घडली आहे, पण चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना तात्काळ या ठिकाणी सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे। कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे, पण अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणलेली आहे आणि बस पूर्णपणे ही जळून खाक झालेली आहे। आपण समता नगर पोलीस ठाणे परिसरात या पुढील तपास या ठिकाणी सुरू आहे। बस ही पूर्ण भरलेली होती आणि या ठिकाणी जात होती ती बस, पण या बसला अचानकपणे आग लागलेली आहे आणि संपूर्ण बस ही जळून खाक झालेली आहे। पण यामध्ये जे प्रवासी होते ते सुखरूपपणे या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेले आहे। कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे। त्यामुळे आपण आता या ठिकाणचा पुढचा प्रवास हे आपण आता सुरू झालेला पाहायला मिळत आहे समता नगर पोलीस कडून। पण आपण बस कडून आता वारंवार घटना या होत आहेत, त्यामुळे बस प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देणे गरजेचं आहे। अगदी मनोज, ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भातील माहिती मिळू शकली आहे का? अद्यापही या बेस्ट मध्ये आग कशामुळे लागली ही अद्यापही समजलेलं नाहीये, त्याचं कारण नाही। पण आपण बघितलेलं या बेस्ट मध्ये संपूर्ण प्रवासी होते आणि बेस्ट कांदिवली येथे जात असताना या ठिकाणी या बेस्ट मध्ये आग लागलेली आहे, पण यामध्ये प्रवासी असून सुद्धा या ठिकाणी मनोज, त्यामुळे आता पोलिसांचा तपास सुरू आहे। आगीचं नेमकं कारण काय ते पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।